नमस्कार, आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी। स्वर्गीय कनुबाई बोरा अंध विद्यालयातून सेवानिवृत्त झाल्याबद्दल संजय तायडे सर यांचा जाहीर सत्कार। अकोला येथील स्थानिक मलकापूर येथे स्वर्गीय कनुबाई बोरा अंध विद्यालयामध्ये श्री संजय तायडे सर यांनी 39 वर्ष स्वर्गीय कनुबाई बोरा अंध विद्यालय मलकापूर अकोला येथे सेवा दिली। त्यांच्या हातून अनेक अंध विद्यार्थी-विद्यार्थिनी घडून अनेक पदावर व व्यावसायिक म्हणून स्वतःच्या पायावर उभे आहेत। श्री संजय तायडे सरचे कार्य विद्यार्थ्यांना नेहमी प्रेरणादायी ठरेल। मनुष्याला डोळ्याने जरी दिसला नाही तरी सुद्धा तो जिद्दीने व स्वतःच्या बुद्धीने काहीही करू शकतो। हीच शिकवण तायडे सरांकडून विद्यार्थ्यांनी घ्यावी, असे मनोगत कमलेशभाई बोरा सर यांनी आयोजित सेवानिवृत्त कार्यक्रमामध्ये बोलताना व्यक्त केले। बुधवार दिनांक 1 मे रोजी स्वर्गीय कनुबाई बोरा अंध विद्यालय मलकापूर अकोला येथे श्री संजय तायडे सर हे सेवानिवृत्त झाल्याबद्दल त्यांच्या स्वर्गीय कनुबाई बोरा अंध विद्यालयाच्या वतीने शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन जाहीर सत्कार करण्यात आला। यावेळी कमलेशभाई बोरा सर, धनंजय महेशनी सर, विजयलक्ष्मी गावंडे मॅडम, कुमारी जयश्री भोसरे मॅडम, श्री नानबा केंद्र सर, योगेश देशमुख सर, कुमारी सुवर्णा मानकर मॅडम, शिरीष हरिनाम सर, अमोल नरसोडे सर, किशोर ठाकरे सर, शेखर बोंबरे सर, संदीप गुळके सर, दिलीप महासेने सर सह स्वर्गीय कनुबाई बोरा अंध विद्यालय मलकापूर अकोला येथील कर्मचारी वर्ग तथा आदी मान्यवरांची उपस्थिती होती। आज युग बदल न्यूज मराठी चॅनल चे आमचे पत्रकार या ठिकाणी आलेले आहेत। माझ्या घरी सुद्धा माझी मुलाखत घ्यायसाठी, तेव्हा मी सर्वप्रथम या युग बदल मराठी चॅनल जे आहे याचे मी माझ्या व्यक्तिगतरित्या आणि आभार या ठिकाणी व्यक्त करतो। आणि खरोखरच की जे अगदी सामान्य लोकांच्या बातम्या, तळागाळातल्या लोकांच्या ज्या समस्या असतील, त्यांच्या ज्या अडचणी आहेत आणि त्यांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे असा दृष्टिकोन समोर ठेवून युग बदल चॅनलचे संपादक नेहमीच सामान्य लोकांना न्याय देण्याचं काम करतात आणि त्या माध्यमातून आज ते माझ्या घरी आले। 1 मे हा महाराष्ट्र दिवस होता आणि त्या दिवशीच मी SN तायडे माजी मुख्याध्यापक कनुबाई बोरा अंध शाळा अकोला ते मी 30 एप्रिलला 2024 मध्ये सेवानिवृत्त झालो। ज्या संस्कारामधून मी माझी जळणघडण झालेली आहे, ज्या लोकांनी मला घडवलं, आमचे एक कवी आहेत, ते आपल्या कवितेमधून असं म्हणतात, मी काही कवी नाही आहे, माझं काही काव्य नाही आहे, परंतु मी रसिक मात्र नक्की आहे। मी खूप चांगल्या प्रकारे गझल्स वगैरे ऐकतो आणि मला आवड आहे त्याची। एक कवी असं म्हणतो की अंगावरती कापड दे, अंगावरती कापड दे अन डोक्यावरती छप्पर दे, अंगावरती कापड दे अन डोक्यावरती छप्पर दे, प्रत्येकाला जगण्यासाठी पोटापुरती भाकर दे। या जगातला कुठलाही माणूस झोपताना विना अन्नाचं झोपू नये, विना अन्न पाण्याचं तो झोपला नाही पाहिजे। प्रत्येकाच्या घरामध्ये चूल पेटली पाहिजे, प्रत्येकाचा दिवस हा चांगला गेला पाहिजे। रोजचा दिवस हा माणसासाठी नवीन असतो आलेला, रोजचा दिवस हा वेगवेगळा असतो आणि प्रत्येक माणूस हा आपलं कार्य करत असताना, दिनचर्या करत असताना तो रात्री झोपताना मात्र उपाशी झोपू नये, अशा प्रकारचा एक विश्वास आणि आशय असलेली ही कविता खूप सुंदर आहे। मला कविता पूर्ण पाठ नाही आहे, पण त्यातली जी पहिली ओळ आहे ती माझ्या डोक्यात राहिली की अंगावरती कापड दे आणि डोक्यावरती छप्पर दे, प्रत्येकाला जगण्यासाठी पोटापुरती भाकर दे, पोटापुरती भाकर दे। मी सांगितल्याप्रमाणे मी SN तायडे, मी प्रॉपर काही अकोल्याचा नाही आहे, मला नागपूर जिल्ह्यामधलं उमरेड हे गाव प्रॉपर आहे आणि गेल्या 40 वर्षापासून मी अकोला येथे कनुबाई बोरा अंध शाळेमध्ये 6 ऑगस्ट 1985 मध्ये शिक्षक या पदावर रुजू झालो। मी स्वतः आणि माझी पत्नी आम्ही दोघेही दृष्टीहीन आहोत। आम्हाला 2 अपत्य आहेत,
आणि मी स्वतः अंध असल्यामुळे जसं एका ठिकाणी ज्ञानेश्वर माऊली असं म्हणते की आपणा चिमुटा काढिला तेने जीव कासावीस झाला, आपण आपल्याहून इतराशी समजावे. म्हणजे आपण जर आपल्या हाताला चिमटा काढला तर जशा आपल्याला वेदना होतात, तसंच अंध माणसाच्या दृष्टीहीन लोकांच्या काय समस्या असतात हे दृष्टीहीन झाल्याशिवाय किंवा आपण आपले डोळे बंद केल्यानंतर आपल्याला काय त्रास होतो याची आपल्याला अनुभूती आल्याशिवाय आपण ते इतरांचं दुःख समजू शकत नाही. आणि म्हणून या ठिकाणी मी स्वतः जरी दृष्टीहीन असलो तरी मला समाज दृष्टीहीन मानत नाही. आमचे हे जे पत्रकार आहेत या ठिकाणी माझ्यासमोर बसलेले आहेत ते सुद्धा आज माझ्या घरी बसलेले आहेत, पण त्यांना या ठिकाणी एक अनुभव आला असेल की आपण एका अंध माणसाच्या घरी आलेलो आहोत की ज्याची बायको पण अंध आहे आणि हे कुटुंब असं राहतं. हे कोणाला सांगितलं तर खरं वाटणार नाही, परंतु अंध माणसाच्या जीवनामध्ये अंधत्व ही समस्या कायमस्वरूपी नाही आहे. ही आमच्या जीवनामधली तात्पुरती गैरसोय आहे किंवा अडचण आहे. परंतु अंध माणसाने जर ठरवलं तर तो सामान्य माणसाप्रमाणेच स्वतःची प्रगती करू शकतो आणि अतिउच्च पदापर्यंत सुद्धा जाऊ शकतो. याचं उदाहरण म्हणजे पंडित रवींद्र जैन. हे स्वतः उत्कृष्ट संगीतकार आहेत, ज्यांनी रामायण महाभारतासारख्या मालिकेला संगीत दिलं. त्यांचे अनेक चित्रपट त्यांनी संगीत दिलेलं आहे. म्हणून ते स्वतः अंध होते. म्हणून अंध माणूस हा काही करू शकतो. आज ज्या शाळेमध्ये मी नोकरी करतो गेल्या 39 वर्षापासून, त्या ठिकाणी आतापर्यंत माझ्या हातून हजारो विद्यार्थी त्या शाळेतनं बाहेर पडलेले आहेत. मुलं आणि मुली जे वेगवेगळ्या बँकेमधून कामं करतात, काही रेल्वेमधून काम करतात, काही पोस्ट ऑफिसमध्ये काम करतात, काही शिवाजी कॉलेज सारख्या ठिकाणी, एस कॉलेज सारख्या ठिकाणी लेक्चरर म्हणून काम करतात, काही टेलिफोन ऑपरेटर म्हणून काम करतात. अशा वेगवेगळ्या पदावर या शाळेतून शिकून गेलेले विद्यार्थी आज कार्यरत आहेत. काही लोक बिझनेस करतात स्वतःचा आणि आपल्या पायावर उभे आहेत. अशी अंधशाळा 1978 मध्ये स्थापन झाली आणि 85 मध्ये मी जेव्हा रुजू झालो तर ही शाळा अत्यंत फक्त 2 खोल्या होत्या आमच्या शाळेच्या आणि 2 खोल्यामध्ये फक्त 4-6 विद्यार्थी होते. त्यांना हाताशी घेऊन ही शाळा सुरू झालेली आहे. आणि आज या शाळेचा वटवृक्ष झाल्याचा अनुभव या हे जे युग बदल मराठी न्यूज चॅनल जे आहे यांना याची कल्पना आली असेल की या शाळेची काय प्रगती आहे. आज या शाळेमध्ये 75च्या वर विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यांचं भोजन, निवास आणि राहणं आणि शिक्षण एकाच कॅम्पसमध्ये होतं. 10व्या वर्गापर्यंत आम्ही मुलांना शिकवतो आणि इथून मुलं पुढे स्वतःच्या पायावर उभे राहतात किंवा 12वी, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन करून किंवा वेगळ्या प्रकारचे ट्रेनिंग कोर्स घेऊन आपली पदविका घेऊन ते वेगवेगळ्या खात्यामध्ये आज कार्यरत आहेत. ही आमच्यासाठी अतिशय सन्मानाची गोष्ट आहे. आणि मुलंच नाही तर मुली सुद्धा खूप चांगल्या प्रकारे शिक्षण घेऊन आपल्या पायावर उभे आहेत. कनुबाई बोरा अंधशाळा या शाळेचं नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, विदर्भामध्ये, आपल्या पश्चिम विदर्भामध्ये म्हणा किंवा पूर्ण विदर्भामध्ये म्हणा, जेवढ्या बोटावर मोजण्यासारख्या ज्या मोठ्या मोठ्या अंधशाळा आहेत अशा अंधशाळांमध्ये आमच्या शाळेची गणना होते. म्हणजे शाळा कशी असावी असं जर अधिकाऱ्यांना दाखवायचं असेल तर आपल्या जिल्ह्याचे समाज कल्याण अधिकारी आमच्याकडे अधिकारी वर्गाला घेऊन येतात की या शाळेचं काम तुम्ही बघा, इथला स्टाफ कसा आहे, इथलं शिक्षण कसं आहे, इथे मुलांची व्यवस्था कशी आहे हे आपल्या लक्षात येईल. आणि मला आज सांगायला आवडेल की आमच्या शाळेमध्ये 25 कर्मचारी काम करतात. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आहेत 25 मिळून एकूण कर्मचारी. याच्यामध्ये 12 शिक्षक आहेत आणि बाकीचे शिक्षकेतर कर्मचारी काम करतात. समाज कल्याणच्या जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाकडून ही शाळा चालवली जाते. या शाळेचे अध्यक्ष हे
घटनात्मक दृष्ट्या जर आपण विचार केला तर या शाळेचे अध्यक्ष हे कलेक्टर जिल्हाधिकारी असतात आणि सन्माननीय कमलेशभाई वोरा हे या शाळेचे सचिव म्हणून कार्यरत आहेत, जे काल कार्यक्रमाला हजर होते. माझ्यावर आमच्या शाळेच्या कर्मचाऱ्यांनी खूप प्रेम केलं, मला खूप प्रेम दिलं शाळेच्या लोकांनी. आणि कुठलाही जातीभेद किंवा वर्णभेद किंवा कुठल्याही प्रकारचा न्यूनगंड म्हणा किंवा कोणत्याही प्रकारचा इन्फिनिटिव्ह कॉम्प्लेक्स आपल्या मनामध्ये न येऊ देता या सर्व कर्मचाऱ्यांनी मला खूप चांगल्या प्रकारे वागणूक दिलेली आहे. आणि शाळेतले कर्मचारी माझ्यावर खूप प्रेम करतात. मला असा अनुभव आला काल माझ्या कालच्या कार्यक्रमामध्ये की सगळ्या कर्मचाऱ्यांच्या डोळ्यामध्ये आसू होती. आणि हे काम मी फक्त माझ्या कर्मचारी हाताशी असल्यामुळेच मला हे कार्य करता आलं. आमच्याकडे अकाउंटंट आहे, लेखापाल ज्याला आपण म्हणतो लेखापाल आहे, आणि क्लार्क आहे, वैद्यकीय समाजाची कार्यकर्ता आहे, गती चलन अवयव शिक्षक आहेत, संगीत शिक्षक आहे. आमच्याकडे संगीत विषय हा आमच्या शाळेचा आत्मा असतो. मी स्वतः संगीतामध्ये विशारद आहे आणि मी आजपर्यंत जवळपास अकोला जिल्ह्यामध्ये, अमरावती जिल्ह्यामध्ये आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये 650 गावांमधून कार्यक्रम केले. शाहू फुले आंबेडकर चळवळीमध्ये मी स्वतःला वाहून घेतलेला आहे. आणि बाबासाहेबांचं कार्य, तथागत गौतम बुद्धांचं कार्य आणि शिवाजी महाराजांचं कार्य हे जनसामान्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे म्हणून मी स्वतः हार्मोनियम वाजवून प्रबोधन करून मी कार्यक्रम करतो. आणि लोक मला खूप चाहतात. सामान्य लोकांमध्ये पण मला लोक खूप मानतात. मी ज्या ठिकाणी मला कार्यक्रमाची संधी मिळते त्या ठिकाणी मला लोकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळतो. आणि मला गेल्या 1 महिन्यापूर्वी मला पॅरालिसिसचा अटॅक आल्यामुळे माझं जे उच्चारण आहे माझं ते स्पष्ट होत नाही. मला हे पण जाणवत आहे. परंतु मला जीवन जगण्याची एक दुर्दम्य इच्छा माझ्या मनामध्ये आहे. आणि मी स्वतःला अंध समजत नाही. ज्याप्रमाणे डोळस लोक मला अंध समजत नाही, मी पण स्वतःला अंध म्हणायला तयार नाही. कारण डोळे नसले म्हणून काही खूप फरक पडत नाही. परंतु माणसाला बुद्धी असणे फार आवश्यक आहे. आणि बुद्धी जर असेल तर माणूस अपंग जरी असला, फक्त हातापायाने अपंग असो किंवा कानाने अपंग असो किंवा डोळ्याने अपंग असो, पण जर बुद्धी असेल तर तुम्ही स्वतःचा विकास तर तुम्ही करू शकता. परंतु स्वतःवर बरोबर आपलं कुटुंब, आपला समाज आणि आपल्यावर प्रेम करणारी प्रचंड माणसं, आपण यांचा पण खूप चांगल्या प्रकारे विकास करू शकतो. हा मला आलेला अनुभव आहे. आणि मी फार जीवनामध्ये अत्यंत समाधान मला मिळालेलं आहे. कारण मला माणसं खूप चांगली मिळाली जीवनामध्ये. माणसं चांगली मिळणं हे खूप सद्भाग्याचं लक्षण आहे. जीवनामध्ये माणसं चांगली मिळतातच असं नाही, परंतु आपण जर चांगलं असू तर आपल्याला लोक खूप चांगल्या प्रकारे मदत करतात. आणि आपण जे मला प्रेम दिलं त्याबद्दल मी युग बदल चॅनलच्या संपादकांचे या ठिकाणी मनापासून आभार मानतो. नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा.